आज आपण बोलणार आहोत इंडिगोच्या त्या मोठ्या गोंधळाबद्दल. 5 डिसेंबर 2025. मला आठवतंय, सगळीकडे याच बातम्या होत्या. हो, ती तारीख विसरणं शक्यच नाही. एकाच दिवसात 1000 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द. म्हणजे हा आकडाच अविश्वसनीय आहे. आणि गंमत म्हणजे या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी एक चांगला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवलेला नियम होता. बरोबर. ही घटना म्हणजे एक मोठं विरोधाभासाचं उदाहरण आहे. आज आपण हेच बघणार आहोत की नक्की काय चुकलं, इंडिगोचं नियोजन कुठे फसवलं. आणि या एका चुकीमुळे हजारो प्रवाशांना काय काय सहन करावं लागलं. अगदी. सुरुवात त्याच दिवसापासून करूया. 1000 फ्लाईट्स रद्द झाल्या म्हणजे विमानतळांवर नेमकं काय चित्र होतं. आपल्या स्रोतांमध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू अशा सगळ्या मोठ्या शहरांचा उल्लेख आहे. चित्र खूपच गंभीर होतं. तुम्ही विचार करा, हजारो लोक विमानतळांवर अडकले आहेत, त्यांना काहीच माहिती मिळत नाहीये. आणि त्यातही दिल्लीत तर परिस्थिती जास्तच वाईट होती असं दिसतंय. हो, दिल्लीत तर इंडिगोची सगळी देशांतर्गत उड्डाणं मध्यरात्रीपर्यंत थांबवण्यात आली होती. म्हणजे एका कंपनीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाची हवाई वाहतूक व्यवस्थाच कोलमडली होती. पण हे सगळं घडलं कसं? सुरुवातीला वाटलं की सगळ्यांनाच वाटलं की हवामान किंवा काहीतरी मोठी तांत्रिक अडचण असेल. बरोबर. पण आपल्या स्रोतांमध्ये एका वेगळ्याच नियमाचा उल्लेख आहे, FDTL. हे FDTL नियम म्हणजे नेमकं काय? FDTL म्हणजे फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर पायलट्स एका दिवसात किंवा आठवड्यात किती तास विमान उडवू शकतात यावर मर्यादा घालणारे नियम आहेत. अच्छा. हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे थकलेल्या पायलट्समुळे अपघात होऊ नयेत. म्हणजे नियम तर चांगला आहे, मग अडचण कुठे झाली? अडचण झाली अंमलबजावणीत. इंडिगोने या नवीन नियमांनुसार लागणाऱ्या पायलट्स आणि क्रूचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं नियोजन वेळेवर केलंच नाही. त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारीच नव्हते. एवढ्या मोठ्या कंपनीकडून एवढी मोठी चूक? हो. इंडिगोचे CEO पीटर एल्बर्ज यांनी स्वतः मान्य केलं की त्यांना संपूर्ण ऑपरेशनल सिस्टम रिबूट करावी लागली. एक मिनिट. ऑपरेशनल सिस्टम रिबूट करणं याचा अर्थ काय होतो नक्की? म्हणजे त्यांनी सगळं वेळापत्रक आणि पायलट्सच्या ड्युट्या नव्याने लावण्याचा प्रयत्न केला का? अगदी तसंच. जुनं सगळं वेळापत्रक रद्द करून नवीन नियमांनुसार सगळी आखणी नव्याने करण्याचा प्रयत्न. पण एका रात्रीत एवढ्या मोठ्या एअरलाईनसाठी हे करणं जवळजवळ अशक्य होतं. आणि त्यामुळेच सगळा गोंधळ उडाला. हो, त्यांचं संपूर्ण गणितच चुकलं. एवढी मोठी चूक झाल्यावर सरकार आणि DGCA सारख्या संस्था गप्प बसल्या नसतील, नाही का? नाही, मुळीच नाही. सरकारला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे ज्या FDTL नियमांमुळे हा गोंधळ झाला होता ते नियमच तात्पुरते स्थगित केले. अच्छा, म्हणजे मूळ कारणच तात्पुरतं बाजूला ठेवलं. हो. त्याशिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि प्रवाशांच्या मदतीसाठी एक 24/7 कंट्रोल रूम सुरू केली. आपल्या स्रोतांमध्ये DGCAच्या एका विशेष मदतीचाही उल्लेख आहे. हो. आणि त्यावरून परिस्थिती किती गंभीर होतीये दिसते. DGCA म्हणजे जी संस्था हवाई वाहतुकीवर देखरेख ठेवते, त्यांनी आपले फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर्स म्हणजे FOI जे स्वतः अनुभवी पायलट असतात. बरोबर, त्यांना थेट इंडिगोसाठी पायलट म्हणून काम करायला पाठवण्याची तयारी दाखवली. ही एक अभूतपूर्व गोष्ट होती. खरंच. या सगळ्या प्रवाशांचं काय झालं? त्यांच्या त्रासाची कल्पनाच करवत नाही. तिकीट दर तर आभाळाला भिडले होते असं एका बातमीत म्हटलंय. प्रचंड हाल झाले. मुंबई दिल्ली प्रवासासाठी तिकीट 50,860 रुपयांपर्यंत पोचलं होतं. काय सांगताय? 51,860 रुपये? म्हणजे नेहमीच्या दरापेक्षा जवळपास 10 पट जास्त. अगदी. हे तर आंतरराष्ट्रीय तिकिटापेक्षा महाग झालं. आणि याचा अर्थ केवळ इंडिगोचे प्रवासीच नाही, तर त्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याचा फटका बसला. बरोबर. आणि काही कथा तर खूपच हृदयद्रावक आहेत. बंगळुरूमधल्या एका नवविवाहित जोडप्याला त्यांची फ्लाईट रद्द झाल्यामुळे स्वतःच्या लग्नाचा रिसेप्शनला व्हर्च्युअली हजेरी लावावी लागली. अरे रे, स्वतःच्या रिसेप्शनला. यावरून या संकटाची वैयक्तिक पातळीवरची तीव्रता लक्षात येते. नक्कीच. इंडिगोने मग काय केलं? माफी मागण्यापलीकडे प्रवाशांना काही दिलासा दिला का? हो, CEO पीटर एल्बर्ज यांनी जाहीर माफी मागितली आणि 10 ते 15 डिसेंबरपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असं आश्वासन दिलं. त्यांनी रद्द झालेल्या फ्लाईटसाठी स्वयंचलित परतावा म्हणजे ऑटोमॅटिक रिफंड आणि रिशेड्युलिंगबद्दल काही? हो, 15 डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी पुनर्नोंदणी शुल्कात म्हणजे रिशेल्डिंग फीमध्ये पूर्ण सवलत जाहीर केली. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन चुकलं होतं.
तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. इंडिगोचे हे संकट फक्त एका कंपनीच्या नियोजनातली चूक नव्हती, तर ते एक मोठं धोरणात्मक आव्हान होतं. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला त्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं. पायलटचा थकवा टाळण्यासाठी बनवलेला सुरक्षेचा नियम, तोच तात्पुरता बाजूला ठेवल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. यावरून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. प्रवाशांची सोय, एअरलाईनचं व्यावसायिक गणित आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन नेमकं कसं साधायचं? आणि एखादा सुरक्षेचा नियम संपूर्ण व्यवस्थेसाठीच धोकादायक कधी बनतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.